मित्र हो, न चालता फिरता पायाचा रक्तपुरवठा वाढवा, पायाच्या नसा, स्नायू, शिरा आणि रक्तवाहिन्या मोकळ्या करा. हे टायटल ऐकून तुम्हाला सुद्धा वाटेल की हे कसं काय शक्य आहे. परंतु अगदी सुरुवातीलाच खात्री देतो की हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्यासोबत माझ्यासारख्या पायाच्या हालचाली जर तुम्ही केल्या तर तुम्हाला सुद्धा याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा आणि शास्त्र समजून घ्या, स्टेप बारकाईने समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, पायाची तुमची कुठलीही समस्या असू द्या, पायदुखी असू द्या, पायाला गोळे असू द्या, पाय जड पडणं असू द्या, मुंग्या येणं असू द्या किंवा आग पडणं असू द्या, बधीरपणा असू द्या, जड पडणं असू द्या, सूज आलेली असू द्या, या सगळ्यामध्ये एक महत्वाचं कारण असतं, ते म्हणजे पायाचा रक्तपुरवठा कुठेतरी बिघडून जाणं. आणि मग याच्यासाठी डॉक्टर म्हणतात की तुम्ही पायाच्या हालचाली केल्या पाहिजेत, चाललं पाहिजे, थोडंफार फिरलं पाहिजेत. परंतु खूप साऱ्या लोकांना चालण्याची अडचण आहे. बऱ्याच लोकांचे पाय इतके दुखतात की ते अजिबातच चालू शकत नाहीत. काही लोक असे आहेत की थोडं चाललं की लगेचच त्यांना बसावं वाटतं, पायाला लगेच गळून आल्यासारखं वाटतं. वेदना तीव्र स्वरूपाच्या त्यांच्या पायामध्ये, खालच्या किंवा गुडघ्यामध्ये, सांध्यामध्ये होतात. खुबे दुखायला लागतात, मांड्या अशा जड पडलेल्या असतात, पोटऱ्या अशा दगडासारख्या गच्च झालेल्या असतात. त्याच्यामुळे चालणं शक्यच नसतं. तर काही लोकांना थोडं जरी चाललं की लगेचच दम लागतो, पायामध्ये ताकद नसल्यासारखं वाटतं. आणि मग अशा वेळी काय होतं की ते एकाच जागी बसून राहतात. आणि हे त्यांचं एका जागी बसून राहणं, पायाची शास्त्रोक्त हालचाल न करणं, हे त्यांच्या सगळ्या आजाराला, सगळ्या त्रासाला वरचेवर वाढवत जातं. कारण एक जागी बसणं, शास्त्रोक्त हालचाली न करणं हे रक्तपुरवठा खंडित करण्यासाठी एक महत्वाचं कारण ठरतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 4 अशा सोप्या हालचाली सांगणार आहे, ज्या शास्त्रोक्त पद्धतीनं तुमच्या पायातील रक्तपुरवठा सुधारून या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करणार आहेत. यासाठी तुम्हाला एक नया पैसा खर्च करायचा नाही. अगदी घरी बसल्या बसल्या खुर्चीवर निवांत बसून आपल्याला हे करता येणार आहे. यासोबतच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 3 अशा मी टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही घरच्या घरी सहज फॉलो करू शकता आणि ह्या त्रासावर नैसर्गिकरित्या मात करू शकता. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या पायामधला रक्तपुरवठा कमी झालाय हे आपण घरच्या घरी कुठलीही तपासणी न करता कसं ओळखायचं, तर त्याची 6 चिन्ह आणि लक्षणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचे पाय सतत थंडगार असणं. इतर शरीर जे आहे ते गरम असतं, परंतु कमरेच्या खालचे किंवा गुडघ्याच्या खालचे जे पाय असतात, तळपाय असतात, एकदम थंडगार पडलेले असतात. हे एक महत्वाचं लक्षण आहे. दुसरं महत्वाचं लक्षण ते म्हणजे तुम्हाला अजिबात चालू देत नाही. थोडं चाललं की लगेचच तुमचे पाय असे गळून येतात. पायाला जसं काय की धोंडा दगड बांधलाय, कुठलं तरी वजन बांधलंय, अशा पद्धतीची, अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये येते. तिसरं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे रात्री, मध्यरात्री अचानकपणे तुमच्या पायाला गोळा येतो. इतका गोळा येतो की तुम्हाला झोपेतून उठावं लागतं, त्याला चोळावं लागतं आणि मग त्याच्यानंतर तो गोळा काही वेळाने निघून जातो. त्याच्यानंतर सुद्धा 2-3 दिवस तो भाग, तिथला जो गोळा आला होता तो दुखतो, वेदना होतात तिथं. खास करून हा गोळा जो आहे तो आपल्या पिंढरीला येतो, इथे ज्याला आपण पोटरी म्हणतो, तिथं तो गोळा येतो. चौथं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे सायंकाळच्या वेळेला आपल्या घोट्याच्या आजूबाजूला सूज येते, तिथं फुगल्यासारखं वाटतं, काहीतरी पाणी जमा झाल्याची त्या ठिकाणी आपल्याला चिन्ह दिसायला लागतात. 5वं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे पायाच्या ज्या शिरा आहेत, नसा आहेत, त्या अशा फुगून वर दिसतात आणि त्या तुम्हाला निळसर किंवा हिरवट रंगाच्या अशा पद्धतीचं स्पायडर वेन्स किंवा व्हेरिकोज वेन्स ज्याला आपण म्हणतो, ते देखील तुम्हाला जाणवायला लागतं. हे एक महत्वाचं लक्षण आहे. आणि 6वं महत्वाचं लक्षण, तुमचे पाय जड वाटतात, भारी किंवा वजनदार वाटतात. मित्र हो, ह्या 6 पैकी कुठलेही एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणं तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर समजून जायचं की तुमच्या पायाचा रक्तपुरवठा कुठेतरी बिघडलेला आहे आणि तो तुम्हाला घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने सुधारवण्यासाठी शास्त्रोक्त हालचाली मदत करणार आहेत. आता आपण समजून घेतलं पाहिजे की पायाचा रक्तपुरवठा नेमका कसा होतो, कसा असतो, की इतर संपूर्ण शरीराच्या रक्तपुरवठ्याच्या पेक्षा
हा पायाचा रक्तपुरवठा थोडासा वेगळा असतो. त्याचं कारण असं आहे की पायाच्याकडं हृदयाकडून रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे जातो, परंतु पायाकडून हृदयाकडे येणारे जे रक्त आहे ते थोडंसं अवघड असतं. त्याचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं रक्ताला वर हृदयाकडे यावं लागतं. एवढंच नाही तर पायाच्या नसा किंवा ज्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये वॉल्व असतात, म्हणजे झडपा असतात. जेव्हा हे रक्त वर येतं तेव्हा त्या झडपा उघडतात आणि मग परत वर गेलेलं रक्त खाली येऊ नये म्हणून त्या बंद होतात. आणि ही प्रक्रिया सातत्यानं पायाच्या रक्तवाहिन्यामध्ये नसांमध्ये चालू असते. पण जेव्हा तुम्ही सतत उभा राहता, बसून राहिलेले असता, शास्त्रोक्त हालचाल करत नाही, तेव्हा हा रक्तपुरवठा, ह्या झडपा कुठेतरी धोक्यात येतात. किंवा हे जे मसल पंप आहेत, कुठले, तुमचा हा काप मसल, सोलियस मसलचा जो पंप, ज्याला आपण आपल्या शरीराचं दुसरं हृदय म्हणतो, हा देखील कुठेतरी धोक्यात येतो. ह्याची कार्यक्षमता कुठेतरी कमी होते आणि एकूण तुमच्या पायाचं आरोग्य धोक्यात येऊन या सगळ्या समस्या निर्माण व्हायला लागतात. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं, ह्या शास्त्रोक्त हालचालीच्या माध्यमातून हे जे मसल पंप आहे तो ऍक्टिव्हेट व्हावा. ज्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये असणारे जे वॉल्व आहेत ते देखील चांगले शाबूत राहावेत, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांच्यामध्ये लुळेपणा येऊ नये, त्यांची कार्यक्षमता कमी होऊ नये, किंवा त्यांची उघडझाप खूप चांगल्या प्रकारे व्हावी. आणि नेमकं आपल्याला ह्या शास्त्रोक्त हालचालीच्या माध्यमातून हेच साध्य करायचंय. आता पाहूया या शास्त्रोक्त हालचाली कुठल्या आहेत. तर 4 आहेत. याच्यासाठी तुम्हाला खुर्ची आहे, अशा पद्धतीने बसायचंय. मी थोडंसं दिसेल असं सांगतोय तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, खुर्ची शक्यतो अशा पद्धतीची हँडरेस्ट असावी आणि हे असं निवांत बसायचंय. तुम्हाला पाठीला टेकून बसू शकता तुम्ही, पाय जमिनीवरती. पहिल्या प्रकारामध्ये काय करायचंय आपल्याला, आपले गुडघे जे आहेत ते आपल्या पायाच्या एकदम समांतर आणायचे. असं पुढं किंवा अशा पद्धतीनं पाठीमागं घ्यायचं नाही, एकदम समांतर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल असं मी सांगतोय. आणि मग काय करायचं, आपल्याला हात आपले असेच ठेवायचे आहेत आणि आपले पायाचे चवडे जे आहेत ते आपल्याला वर उचलायचे आहेत. किती वेळा करायचंय हे, 20 वेळा करायचंय. आणि हे करत असताना अशा पद्धतीनं थोड्या वेळ थांबायचंय तुम्हाला. 1 सेकंद, 2 सेकंद थांबा, 5 सेकंद थांबा, मग परत पूर्वस्थितीमध्ये या. खूप चांगल्या प्रकारे 1 2 करा, तुम्ही माझ्या बरोबर करा. 3 4 5. जास्त वेगानं करायचं नाही, वेगानं केलं तर ते काही सुद्धा फायदा होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, पंजा म्हणजे चवडा पूर्ण उचलायचा आहे, फक्त बोट उचलायची नाहीत. लक्षात घ्या, फक्त बोट अजिबात उचलायची नाहीत, पूर्ण पंजा उचलायचा आहे. बघा अशा पद्धतीने 6 7 सावकाश धरून ठेवायचे थोड्या वेळ. 8 9 सावकाश करायचे. 10 तुमच्या गुडघ्यावर ताण येणार नाही, पायावर ताण येणार नाही, कमरेवर येणार नाही. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. खूप छान. हा झाला, ही झाली पहिली शास्त्रोक्त हालचाल. आता दुसरी शास्त्रोक्त हालचाल काय करायची आपल्याला, आता आपण टाचा वर उचलायच्या, पाय तसाच ठेवायचा. किती वेळा, 20 वेळा. आणि तशाच पद्धतीने हळूहळू 1 2 दिवसातून किमान 100 वेळा तरी ही हालचाल झाली पाहिजे. 4 5 6 7 टीव्ही बघत बघत करू शकता, गप्पा मारत करू शकता. 8 9 10 सूज तर 100% कमी होईल, वेदना कमी होण्यासाठी मदत होईल. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान.
ही झाली दुसरी हालचाल. आता तिसरी हालचाल काय करायची आपल्याला, अशाच पद्धतीने आपल्याला जागेवरती चेअर मार्च करायचा आहे, म्हणजे कदम ताल करायचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढे काय करायचं आहे, पाठ सरळ ठेवायचे आहे, हात अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि काय करायचंय 20 वेळा वर खाली करायचं. एक, हे करताना मात्र तुम्हाला काय करायचंय, तुमच्या शरीराचा वरचा भाग जो आहे कमरेचा तो अजिबात हलू द्यायचा नाही, नाहीतर असं 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 नाही करायचं. एकदम हा स्थिर राहायला पाहिजे वरचा भाग, तरच ह्याचा चांगला फायदा होणार आहे. हे बघा अशा पद्धतीनं. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या खुब्याच्या तिथं म्हणजे सीटच्या तिथं असणारे जे काही स्नायू आहेत त्यांचं आकुंचन आणि प्रसरण चांगलं होणार आहे. आणि जेव्हा हे स्नायूचं आकुंचन प्रसरण होईल तेव्हा तिथल्या रक्तवाहिन्या खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये साचलेलं रक्त जे आहे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आलेलं खाली शरीराच्या पायाच्या भागामध्ये साचलेलं ते वर हृदयाकडे घेऊन जाण्यासाठी चांगली मदत होईल. कधीही पायामध्ये विषारी घटक तुम्हाला ह्या शास्त्रोक्त हालचालीनं जमा होणार नाहीत. काय होतं की आपला हा जो मोड आहे इथं तुम्ही बघा, एखादा पाईप असतो, तो पाईप जिथं बेंड असतो तिथं घाण जमा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हा जो सांधा आहे किंवा हा जो सांधा आहे किंवा खुब्याचा सांधा आहे, इथं जे बेंड आहेत ह्या बेंडामध्ये ह्या बाकामध्ये घाण जमा होण्याची शक्यता असते. त्याचं कारण म्हणजे नेमकं ह्या बाकामध्येच रक्तपुरवठा मंद होण्याची शक्यता असते, स्लो होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा रक्तपुरवठा स्लो होतो तेव्हा रक्तातले जे काही टाकाऊ विषारी किंवा टॉक्सिन्स असतात ते तिथं जमा राहतात, ते पुन्हा खेळते राहत नाहीत किंवा ते बाहेर काढून टाकले जात नाहीत. आणि ह्या शास्त्रोक्त हालचाली नेमका आपल्याला ह्याच्यामध्येच मदत करणार आहेत. आणि माऊली तुम्हाला ह्याचाच नेमका शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिक फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला काय करायचंय, हे वर खाली करायचंय बघा. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान आहे. आणि आता सगळ्यात शेवटची शास्त्रोक्त हालचाल अशाच पद्धतीने काय करायचं, आपल्याला बसायचंय आणि एक पाय अशा पद्धतीनं वर उचलायचा आहे. आणि वर उचलल्याच्या नंतर तुम्ही याला सपोर्ट देऊ शकता अशा पद्धतीनं, जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर. वर उचलल्यानंतर तुम्हाला हा जो भाग आहे चौडा पायाचा तो काय करायचा, पुढे मागं करायचा. किती वेळा, 20 वेळा. हे बघा, जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याकडे ओढायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढा ताणायचा. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला 5 वेळा करायचे, 5 वेळा करा. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्याच्यानंतर बघा, खूप चांगली शास्त्रोक्त पद्धतीचे स्ट्रेचिंग त्या ठिकाणी येतो, तणाव येतो. आणि हे सगळे जे पंप आहेत, पिंडरीतला असेल, मांडीतला असेल किंवा इथे जे काही आखडलेले स्नायू आहेत ते देखील खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होतात. त्याच्यामध्ये नवी ताकद येते. आणि त्याच्यानंतर आपल्याला विरुद्ध पाय 1 2 3 शक्य तितकं 4 5 6. ह्या सुद्धा दिवसभरामधून 100 वेळा तरी झाल्या पाहिजेत. तासाला 2 तासाला करू शकता. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्याच्यामुळे तुमच्या इथले जे क्वाड्रिसेप्स आहेत
म्हणजे मांडीच्या पुढच्या समोरचे जे स्नायू आहेत आणि गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आकुंचन पावतात आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे इथून आणि इथून हृदयाकडे आणला जातो आणि अजिबात तिथं वेस्ट कसल्याही प्रकारचं राहत नाही आणि शुद्ध रक्ताचा पुरवठा देखील चांगला होतो. अशुद्ध रक्त तिथलं खूप चांगल्या प्रकारे हृदयाकडे पाठवलं जातं शुद्धीकरणासाठी आणि एकूणच हे सगळे पायाचे त्रास तुम्हाला कमी होण्यासाठी 100% मदत होते. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये देखील खूप चांगले रिझल्ट ह्या शास्त्रोक्त हालचालीचे आहेत. आता ह्या 4 शास्त्रोक्त हालचालीचे चांगले फायदे जर करून घ्यायचे असतील तुम्हाला, त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये घ्यावं लागेल. त्यातल्या त्यात ह्या शास्त्रोक्त हालचाली झाल्यानंतर 1 ग्लास पाणी तुम्ही आवर्जून प्या. कारण पाणी जेव्हा शरीराला कमी पडतं तेव्हा शरीरामध्ये डिहायड्रेशन, जलशुष्कता निर्माण होते आणि जलशुष्कता जेव्हा निर्माण होते तेव्हा रक्ताचा जो पातळपणा आहे तो कमी होऊन घट्टपणा वाढतो आणि जेव्हा घट्टपणा वाढतो तेव्हा त्याची जी काही हालचाल असते त्याचा जो वेग आहे रक्तवाहिनीच्या मधला तो मंदावतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हे त्रास सगळे व्हायला लागतात. त्यामुळे पाणी मुबलक पिणं हे स्नायूसाठी आणि रक्तवाहिन्यांच्यासाठी रक्तासाठी अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून नैसर्गिकरित्या रक्ताचा पातळपणा हा स्थिर ठेवला जाईल आणि संपूर्ण शरीरातील सगळ्या स्नायूला सगळ्या सांध्यांना मोकळेपणानं रक्तपुरवठा वाहण्यासाठी मदत होईल. दुसरं एक महत्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करा. कारण जेव्हा मीठ तुम्ही अतिरिक्त खाता तेव्हा हे मीठ आपल्या शरीरामध्ये नको तिथं अनावश्यकपणे पाणी जमा करून ठेवायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या पायावरती शरीरावरती सूज यायला लागते आणि रक्ताभिसरणामध्ये खूप मोठा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. रात्री शांत झोप घ्या, सोबतच पूरक पोषक समतोल आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या फळभाज्या घ्या, आहारामध्ये सीझनमध्ये मिळणारी फळं आवर्जून खा, मानसिकरित्या स्थिर राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत ह्या 4 शास्त्रोक्त हालचाली कोणी कोणी केल्या आणि त्यांना कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि आजपासून या शास्त्रोक्त हालचाली घरच्या घरी खुर्चीवर निवांत बसून करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. यासोबतच या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल हे देखील आम्हाला आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून पाठवा, जेणेकरून त्यांना देखील याचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.